सत्यम संस्कृत शब्दाचा अर्थ सत्य, पण जे सत्य बाहेर पडलं त्याने सगळ्यांना हादरवलं. सत्यमचं संचालक मंडळ आणि सेबीला पत्र लिहून सत्यमचे संस्थापक आणि अध्यक्ष रामलिंग राजू यांनी आर्थिक घोटाळा केल्याचं मान्य केलं. $7,136 कोटींचा आतापर्यंतचा भारतातला सगळ्यात मोठा कॉर्पोरेट घोटाळा. हे सगळं बाहेर यायला लागलं मेटास प्रकरणापासून. रामलिंग राजूंची मुलं चालवत असलेल्या मेटास प्रॉपर्टी आणि मेटास इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्या टेक ओव्हर करण्याचा राजूंचा प्रयत्न शेअरधारकांनी हाणून पाडला. तर सत्यमने डेटा चोरल्याचा आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत जागतिक बँकेनं सत्यमवर बंदी घातली आणि सत्यमच्या उधळलेल्या वारूला लगाम बसला. सत्यमचं असं होणं ह्याला आणखीन वेगळं महत्व आहे. म्हणजे एक तर आकडे फार मोठे आहेत आणि याची अपेक्षाही नव्हती, पण त्याचं असं झालं की पहिल्यापासून कंपनी ही वाढतच गेली. म्हणजे ऑन साईट सर्व्हिसेस 80च्या दशकात माणसं अमेरिकेला पाठवणं चालू झालं, त्यात सत्यम सुद्धा होती. आणि नंतर 90sच्या दशकात खरं सत्यम आणखीन वरती आली आणि ऑफशोरचे सेंटर्स चालू झाले. रामलिंग राजू यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. विजयवाडामधून कॉमर्समध्ये डिग्री घेतल्यानंतर त्यांनी ओहायो युनिव्हर्सिटीमधून MBA केलं. 1977 मध्ये त्यांनी एक स्पिनिंग मिल सुरू केली आणि सोबतच कन्स्ट्रक्शन बिझनेस. 80च्या दशकात IT च्या उदयाला सुरुवात होत होती. आणि 1987 साली जन्म झाला सत्यमचा. राजू हैदराबादमध्ये स्थायिक झाले. आणि IT बिझनेस मधून मिळालेला प्रॉफिट त्यांनी जमिनीत गुंतवायला सुरुवात केली आणि 1988 मध्ये सुरू झाली मेटास. मेटास इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेटास प्रॉपर्टी तब्बल $1.6 अब्ज ना टेक ओव्हर करण्याचा राजूंचा बेत होता. यामुळे सत्यमच्या शेअरधारकांचे IT साठीचे तब्बल 6,000 कोटी रुपये राजू बंधूंच्या जमिनीमध्ये आणि पर्यायाने खिशात गेले असते, कारण मेटासवर मालकी त्यांचीच. पण सध्याच्या मंदीत रिअल इस्टेट क्षेत्राची झालेली वाताहत शेअरधारकांनी पाहिली होती, म्हणूनच या सौद्याला तीव्र विरोध झाला. 16 डिसेंबरला दुपारी 2च्या सुमारास या सौद्याचा मनसुबा जाहीर करणाऱ्या राजूंनी दुसऱ्या दिवशीच्या 2 वाजेपर्यंत हा सौदा मागेही घेतला. या सगळ्यामुळे सत्यमच्या स्टॉकला घरघर लागली आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी आपले शेअर विकायला सुरुवात केली. सगळ्यांना माहिती की सत्यमची केस वन ऑफ अशी केस आहे. हे सगळ्या कंपन्या, भारतीय कंपन्या फसवतायत आणि बुडवतायत असं नाही, हे सगळ्यांना माहिती आहे असं माझा अंदाज आहे. पण कित्येक लोकांचा नक्कीच विश्वास उडेल. काही लोक जास्त जाड भिंगणून बघतील, कारण सत्यम फालतू कंपनी नव्हती, ती मोठी कंपनी होती. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होईल आणि त्यामुळे शेअर प्राईसवर तर नक्कीच परिणाम होईल. तर अगोदरच राजकीय वातावरण आहे की भारतात कशाला जॉब द्या, ओबामा असं म्हणतोय, त्यातनं आता भारतीय कंपन्या बघा असं करतायत, खऱ्या आहेत की नाही, असं जे सगळं वातावरण आहे त्या वातावरणात थोडाफार परिणाम हा नक्कीच होईल असं मला वाटतं. पण तो लांब पल्ल्याचं होईल असं मला वाटत नाही. सत्यमच्या आतापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकूयात. 24 जून 1987 ला हैदराबादमध्ये सत्यमची सुरुवात झाली. 1991 साली सत्यमची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झाली. हा IPO 17 पटींनी ओव्हर सबस्क्राईब झाला. 1995 मध्ये सत्यम इन्फोवे म्हणजेच सिफीची सुरुवात झाली. नॅसडॅकवरती नोंदणी होणारी सिफी ही पहिली भारतीय इंटरनेट कंपनी ठरली. या कंपनीचं 30 देशांमध्ये अस्तित्व होतं. सत्यमची न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झाली 2001 मध्ये. यावेळी कंपनीचा कारभार $1 अब्ज पेक्षा जास्त होता. 2007चा फिफा वर्ल्ड कप, 2010चा साऊथ आफ्रिका आणि 2014च्या ब्राझीलमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी सत्यम ऑफिशियल IT सर्व्हिस प्रोव्हायडर ठरली. याच वर्षात रामलिंग राजू यांना अर्न्स्ट अँड यंगचा एंटरप्रिनर ऑफ द इयर पुरस्कारही देण्यात आला. 2008 मध्ये कंपनीची उलाढाल गेली 2 अब्जांवरती.
16 डिसेंबर 2008ला मेटासच्या 2 कंपन्या विकत घेण्याचा मनसुबा रामलिंग राजूंनी जाहीर केला, पण शेअर होल्डर्सच्या विरोधानंतर हे डील मागे घेण्यात आलं. 23 डिसेंबरला वर्ल्ड बँकेने सत्यमवर बंदी घातली. 26 डिसेंबरला सत्यमचे इंडिपेंडंट डिरेक्टर महालिंगम श्रीनिवास यांनी राजीनामा दिला. 28 डिसेंबरला आणखी 3 संचालकांनी राजीनामे दिले. शेवटी 7 जानेवारी 2009ला रामलिंग राजू यांनी या घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला आणि 8 जानेवारीला सत्यमच्या शेअरमध्ये 80% घसरण झाली. 9 जानेवारीला रामलिंग राजू यांना अटक झाली आणि 10 जानेवारीला त्यांना 23 जानेवारीपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. खरं तर राजूंच्या कामाच्या पद्धतीविषयी सगळ्यात आधी शंका व्यक्त केली होती ती मेट्रो रेल्वेचे कन्सल्टंट ई श्रीधरन यांनी. हैदराबादमधल्या मेट्रो रेलचं 11,000 कोटींचं काम मेटासला मिळालं. हे काम चुकीच्या पद्धतीने मिळवण्यात आलं असून मेटास हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने हाताळतायत असा निषेध श्रीधरन यांनी व्यक्त केला होता. They have changed, the whole network has been changed. By that, certain pre-qualified contractors gained very much. So the transparency in the process has been lost. आंध्र प्रदेश सरकारने मेटासला गरजेपेक्षा जास्त जमीन दिल्याचंही श्रीधरन यांचं म्हणणं होतं. गेल्या सप्टेंबरमध्ये श्रीधरन यांनी प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांना पत्रही लिहिलं, पण यामुळे श्रीधरन यांच्यावरच मानहानीचा दावा करण्याची धमकी देण्यात आली आणि शेवटी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन या प्रोजेक्टमधून बाहेर पडली. आता मेटास हा प्रकल्प पूर्ण करू शकेल का याची आंध्र सरकार पाहणी करतंय. रामलिंग राजू यांनी स्वतःच मान्य केल्याप्रमाणे त्यांच्या मालकीच्या मेटास प्रॉपर्टीकडे तब्बल 6,800 एकर जमीन आहे. ही सगळी जमीन हैदराबाद, विशाखापट्टणम यासारख्या मोठ्या शहरांमध्ये. यात हैदराबादमधले 3 ITSZ आणि मच्छलीपट्टणम बंदराजवळची 1 जमीन आहे. या जमिनीपासूनच सुरू झाला तो आर्थिक फेरफार करण्याचा सिलसिला. एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये एका माणसाने एवढं करणं हे जरा डिफिकल्ट, म्हणजे पचत नाही. माझ्या मते याच्यात बरेच लोक इन्व्हॉल्व असायलाच नक्कीच पाहिजेत. माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांच्या व्यतिरिक्त अनेक लोकांना जर फ्रॉड असेल तर निश्चितपणे माहिती असायला हवी.